सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. पुढील सामने मात्र 3-3 षटकांचे खेळवले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर गिरगाव बॉयज आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर RR11 डोंबिवली गिरगाव. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीम RR11 डोंबिवली गिरगाव आपला एक प्रतिनिधी आपण त्वरितच व्यासपीठावरती पाठवा. दोन्ही संघांना विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. गुणलेखक आहे या ठिकाणी. त्याच्यावर देखील आपलं लक्ष राहील म्हणून विनंती असेल. पहिलाच बॉल निखिल जाधव फलंदाज आहेत. स्ट्रायकिंग एंडला त्याला साथ देतात राहुल चांदोरकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. 20 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. बरोबर 6 वाजून 12 मिनिटांनी हा पहिला चेंडू हाताळला गेलाय. निखिल जाधव साठी पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल त्याच्याकडून सुटलाय आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. सनिकेत आले गोलंदाजीसाठी. गिरगाव गिरगाव यावेळेला मोठा फटका खेळला राहुल चांदोरकरने. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी राहुलच्या बॅटमधून पहिला षटकार. यावेळेला जर आपण पाहिलं तर बरोबर डोक्याच्या वरतून बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. निखिल जाधव आणि राहुल चांदोरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आली आहे. टीम RR11 डोंबिवली गिरगाव या संघाकडून. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राहुलला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत निखिल जाधव. गोलंदाजीसाठी अनिकेत. यावेळेला देखील शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. रॉनी धावतायत बॉल पर्यंत पोहोचलेत देखील. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. निखिल जाधव यांच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आले तर ऋषी शिंदे यांच्याकडून ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज देखील बीट झालेत. यष्टीरक्षक देखील बीट झाले आहेत. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. 22च्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. यावेळेला देखील पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता मात्र नो बॉल पंच घोषित करतायत आणि या नो बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. कडा धावा धावफलकावरती झाल्यात. चला स्पीडअप घ्या राहुल. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. 6 वाजून बरोबर 16 मिनिटं आतापर्यंत झाली आहेत. 6 वाजून 12 मिनिटाला पहिला बॉल हाताळला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 12 या आकड्यावर. सामना 4-4 षटकांच्या खेळवला जाईल. गोलंदाजीसाठी आले षटक क्रमांक 2 आकिब. आतापर्यंत 4 मिनिटं पूर्ण झाली आहेत हा सामना सुरू होऊन. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे.
अकीब यांचा पहिलाच बॉल बरोबर हाताळला. अकीब यांनी फलंदाज राहुलसाठी पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला. अकीब यांनी प्रचंड वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन अकीब मात्र गोलंदाजी करतायत. लगातारचा दुसरा चेंडू राहुल चांदोरकर मोठं नाव या मोठ्या नावाला अडकवून ठेवतात आपल्या गोलंदाजीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आणखीन एक चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळत असताना पाहायला मिळत आहे. आकिब लगातारचा तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. 12 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेला आता मात्र बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रन मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर आता मात्र पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. अकीब आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळत असताना. आतापर्यंत चांगलं षटक अकीब यांनी हाताळलं होतं. आता मात्र पंचांनी नो बॉल पडताळलाय आणि म्हणूनच की काय पुढील बॉल असणार आहे फ्री. 'वाळकेश्वर बॉयज' प्लीज आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्या. कारण जॉगिंग ट्रॅकवरती जे जॉगिंग करतायत त्यांना त्रास होतोय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. यष्टीरक्षक राहुल आहेत. यष्ट्यांच्या मागे बॉल अडवणार. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल अडवलाय का? येस. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. वाईट प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 17 या आकड्यावर. महत्वाचा सामना आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर निखिल जाधव आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल सावंत यांना. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय आकिब यांच्याकडून. यष्टीरक्षकाकडून चूक होतीये आणि झालेली चूक जर आपण पाहिली तर एक धाव पूर्ण देखील केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 अंकित सिंग गोलंदाजीसाठी येत आहेत. चला अंकित स्पीडअप घ्या.
10 मिनिटांमध्ये आत्तापर्यंत 2 षटक हाताळलेत. पहिलाच बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये जाणारा हा बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर निखिल जाधव आहेत आणि त्याच्या समवेत राहुल चांदोरकर फलंदाजीसाठी. पुढचा बॉल उडवलाय. बिग हिट. या बॉलला पाठवलंय का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. निखिल जाधवची महत्त्वपूर्ण विकेट. फलंदाज निखिल बाद. नवीन बॅटर आहेत तरुण. तरुण आलेत नवीन बॅटर. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली जाते. यावेळेला जर आपण पाहिलं तर खूपच बाहेरचा हा बॉल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पण मात्र जर आपण पाहिलं तर एकच मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21 या आकड्यावर. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक धाव जर आपण पाहिलं तर पूर्ण देखील केली गेली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर RR11 डोंबिवली गिरगाव हा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गिरगाव बॉईज. राहुलच्या बॅटमधून मोठा फटका आलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 26. शेवटचे 6 बॉल अजूनही बाकी आहेत.
4 मिनिटं शिल्लक आहेत. टीम गिरगाव बॉयज. त्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. येस, विकेट हॅट्रिकसाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. ऋषी शिंदे यांच्याकडून गोलंदाज राहुल सावंत याला एक विशेष पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिकसाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक ऋषी शिंदे. पहिला बॉल राहुल सावंत. तरुण आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ओहो! पहिलाच बॉल यावेळेला एकच धाव पंचांनी घोषित केली आहे. राहुल यांचा पुढचा बॉल आत्ता सोडून दिलाय. बरोबर दिलाय पंचांनी डिसिजन. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 28 या आकड्यावर. चांगला बॉल पाहायला मिळालाय राहुल यांचा. प्रचंड वेग आहे. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. विकेट हॅट्रिकसाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक ऋषी शिंदे यांच्याकडून दिलं जाईल राहुल सावंत यांना. चांगला बॉल पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तो बनतोय दर्शक. बॉल गेलाय वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धाबांसाठी येतोय चौकार. यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्याकडून चूक झाली आहे. तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना आता मात्र फलंदाज तरुण बाद. राहुलसाठी पुढचा बॉल यावेळेला राहुलने राहुलची विकेट पटकावली आहे. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये महत्वपूर्ण विकेट. राहुल बाद. अभिषेक बैद आलेत नवीन बॅटर. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीरक्षकाने बॉलला अडवलंय आणि विकेट देखील आली आहे. पहा काय षटक हाताळलं राहुल सावंत यांनी. शेवटचे षटक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर अवघ्या 7च धावा खर्च केल्या आहेत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. 33 म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे.
सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 24 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मैदानात तैनात करायचे आपले 11 खेळाडू. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. आणि फलंदाजीसाठी आलाय तो राहुल आणि रॉनी. लवकरात लवकर सामना चालू करायचा पंचांनी. आणि 4 षटक हे 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. फलंदाजीसाठी आलाय तो राहुल, मॅन फ्रॉम अग्रीपाडा. आणि गोलंदाजी करतोय तो शिवांश. सुंदर अशी गोलंदाजी. आणि सामोर जातोय तो राहुल. 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. अटीतटीचा सामना शिवांश वर्सेस राहुल. पहिला चेंडू हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतो तो शिवांश. अजूनही 23 चेंडूमध्ये 33 धावांची गरज त्या अटीतटीच्या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर एक धाव काढली आहे राहुल याने. आणि फलंदाजीसाठी आलाय तो रॉनी. शिवांचा सामना करेल रॉनी. रॉनीचा दुसरा चेंडू. पंचांनी हात लांबवलेत अतिरिक्त धावच्या दिशेने. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. नो आणि प्लस अतिरिक्त धाव. नो प्लस पंचांचा निर्णय आलाय. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 5 धावा. आणि पंचांनी दिशा दर्शवली आहे. फ्रीडचा सामना करेल रॉनी. पहिल्या चेंडूवर धावसंख्या झाल्या त्या 5. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 1 चेंडू 5 धावा खर्च केल्यात शिवांशने. फ्रीडचा सामना पॉइंटच्या दिशेने केला आणि घोषणजी क्षेत्रात चेंडू गेलाय. 2 चेंडू आणि 6 धावा. दोन चेंडू आणि 6 धावा. फ्रीचा चेंडू होता आणि तो घोषंगी क्षेत्रात
रॉनी याने ढकललाय. सुंदर अशी गोलंदाजी शिवांशची. सामना करतोय तो रॉनी. तिसऱ्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने आणि या लांबत लांब षटकार रॉनीच्या बॅटमधनं पंचांच्या दोन्हीवरती आणि दर्शवलं ते षटकाराच्या रूपात. रॉनीच्या बॅटमधनं आलाय लांब लांब षटकार. धावसंख्या झाली आहे ती 12. 3 चेंडू 12 धावा. तिसऱ्या चेंडूवरती रॉनीचा षटकार. आणि 22च्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या झाली आहे ती 13. 4 चेंडू आणि 13 धावा. 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात 4 चेंडू आणि 13 धावा खर्च केल्यात. सुंदर अशी जोडी क्रीडानकात राहुल आणि रॉनीची. सुंदर गोलंदाजी. 5व्या चेंडूवर ती एक धाव काढली आणि धावसंख्या झाली आहे ती 14. अजूनही 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. शिवांश सामोरा जाईल तो राहुल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू खेल होणार होता, निसटलाय. आणि एक छोटी डाव देखील काढली आहे राहुलने. शेवटच्या चेंडूवरती झेलबाद होता होता वाचला आणि एक चोरती धाव देखील काढली. पहिल्या षटका अखेरीस 15 धावा झाल्यात. धन्यवाद रोहन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. रॉनी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 9 धावांवरती फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय राहुल सावंत, आगरी पाड्याचा वंडर पॉवर. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 2 धावांवरती फलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज तरुण. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावा ठोकल्यात. तरुण यांचा पहिलाच बॉल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी नाकाच्या समोरून स्पर्श करून नाकाला गोलंदाज आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. गोलंदाज आहे तरुण बिस्ट. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर बदललंय. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि या 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. या धावा वाचवाव्या लागतील. म्हणूनच की काय यष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षक म्हणून राहुल चांदोरकर या ठिकाणी उभे आहेत. यावेळेला उडवलाय हा बॉल. उडवलेला बॉल गेलाय 6 धावांसाठी. राहुल सावंत आगरी पाड्याचा वंडर बॉय त्याच्या बॅट म्हणून आलाय षटकार. आगरी पाड्याचा वंडर बॉय. पहिला षटकार त्याच्या बॅट मधून.
यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडासा बाहेरचा हा बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. एक धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केली आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता मात्र वाईड बॉल पंच घोषित करतायत. या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23 या आकड्यावर. यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 24 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता मात्र पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळतायत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26 या आकड्यावर. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाण्याच्या डबक्यात बॉल जाऊन अडलाय आणि एक धाव पूर्ण देखील त्या ठिकाणी केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 27 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 12 मध्ये आता 7 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पहिलाच बॉल पंच घोषित करतायत. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव विनायक गोलंदाजीसाठी आलेत. अभिषेक आलेत गोलंदाजीसाठी.
हो, चांगला बॉल पाहायला मिळाला अभिषेक यांचा. राहुलला अडकवून ठेवलंय. पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळालाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर बदलतंय. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला जर आपण पाहिलं तर राहुलने झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज राहुल सावंत माघारी परतलाय. रिया 11 प्रभादेवी टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये या. रिया 11 प्रभादेवी टॉससाठी यायचंय टॉस बॉक्समध्ये. यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे 1. बॅटची कडा आणि फलंदाज मात्र जर आपण पाहिलं तर माघारी परतले आहेत. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. चांगला बॉल आहे. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहा काही षटक हाताळलं. गरज असताना संघासाठी धावून आलाय अभिषेक. शेवटच्या 6 बॉलमध्ये आता गरज आहे 4 धावांची. अभिषेकने हे षटक हाताळले जरूर. पहा काही षटक हाताळलं. अवघ्या या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2च धावा अभिषेक यांनी खर्च केल्या. शेवटच्या 6 बॉलमध्ये आता 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज येतील गोलंदाजीसाठी. नायगाव, दादर परिसरातील गोलंदाज अभिषेक बैद बच्चा गोलंदाजीसाठी येतील. कारण 6 बॉलमध्ये 4 धावा रोखायच्या आहेत आपल्या संघासाठी. पहा 34 धावांची गरज. सुरुवात चांगली झाली होती टीम गिरगाव बॉयज या संघाची आणि अभिषेकच्या निर्णायक षटकामुळे मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 4 धावांची गरज. चला स्पीड घ्या.
प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. कारण प्रत्येक षटकानंतर शूज आहेत ते मात्र चेंज केले जात आहेत. त्या शूजमध्ये काहीतरी जादू आहे असं वाटतंय. एकच लकी शूज आहे. कारण एकच लकी शूज आहे संपूर्ण संघाकडे. निखिल जाधव देखील असतायत. त्यांना देखील पटलंय. कारण समोर जो संघ आहे गिरगाव बॉईज त्या संघामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं. अपोझिट संघ आहे तो म्हणजे RR11 डोंबिवली गिरगाव या संघामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 4 धावांची गरज. अभिषेक बैद बच्चा गोलंदाजीसाठी आलेत. नायगाव दादर परिसरातील गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. 6 बॉलमध्ये 4 धावा रोखायच्या आहेत. हा कारनामा कित्येक वेळा अभिषेक बैद बच्चा याने देखील केलाय. नुकतीच जर आपण पाहिलं तर नायगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील पार पडली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार या खेळाडूने पटकावलाय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू नायगाव दादर परिसरातील अभिषेक बैद बच्चा गोलंदाजीसाठी 6 बॉल 4 धावांची गरज. रॉनी आहे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर ओमकार 6 बॉल 4 धावांची गरज. अभिषेक बैद पहिलाच बॉल प्रचंड वेग आहे. यष्टीरक्षक बॉलला अडवतील जरूर. रन मात्र मिळणार नाहीये. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अभिषेक बैद बच्चा या नावाची चर्चा राहिली आहे संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. आज मात्र ते चर्चेचं नाव पुन्हा एकदा या चर्चेला उधाण पाहायला मिळेल का? कारण 5 बॉलमध्ये अजूनही 4 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी अभिषेक बैद. पण समोर जर आपण पाहिलं तर रॉनी आहेत. सलामीवीर फलंदाज त्याच्या बॅटमधून देखील षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. एका धावेसाठी मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 4 बॉल आणि या 4 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे 3 धावांची. पुढचा बॉल प्रचंड वेग. अभिषेक बैद बच्चा आपल्या गोलंदाजीने मात्र फलंदाजांना कैद करतोय. नाव आहे अभिषेक बैद. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 31. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओ हो, 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 क्या बात है! अभिषेक बैद गोलंदाजीसाठी आले. नायगावचा खेळाडू आज मात्र करी रोडच्या गोदरेजमध्ये आलाय. 6 बॉलमध्ये 4 धावा रोखायच्या होत्या. आतापर्यंत एकच धाव अभिषेक बैद यांनी खर्च केली आहे. मी मगाशीच म्हटलं होतं हा कारनामा कित्येक वेळा अभिषेक बैद बच्चा यांनी आपल्या संघाला करून दाखवलाय. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 3 धावांची गरज आहे. रॉनी अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आतापर्यंत आलाय या मॅचमध्ये. काही होऊ शकतं मॅचमध्ये. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. हो, हो. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला जरूर मिळालाय. क्षेत्ररक्षक धावतोय. अभिषेक स्वतः गेलेत बॉलपर्यंत पोहोचलेत देखील. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो केलाय आणि थ्रो महागात पडलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या त्या ठिकाणी. शेवटचा बॉल शिल्लक आणि एका धावेची गरज आहे. हलक्या हाताने थ्रो करायचा होता. अभिषेकने जोर लावला आणि राहुलकडून देखील त्या ठिकाणी चुकी झाली आणि तोपर्यंत 2 धावा धावून देखील पूर्ण केल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका धावेची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. अभिषेकने राहुलला सांगितलंय मी आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. काही होऊ शकतं. खेळाडू कोणत्याही क्षणी मॅचचं समीकरण, मॅचचं गणित बदलू शकतो. अभिषेक बैदमुतच्या शेवटचा चेंडू. एका धावेची गरज आहे. सामना रंगतोय. दोन्ही ताकदवर संघ आहेत.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर RR11 डोंबिवली गिरगाव त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर गिरगाव बॉईज कित्येक वेळा कित्येक सामन्यांमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत देखील. काही वेळेला जर आपण पाहिलं तर एक संघ जिंकला असेल, एक संघ हरला असेल. आज मात्र ते उत्तर कोणता संघ कोणत्या संघाला देणार याकडे देखील नजरा लागल्या. सर्वच खेळाडू आपण पाहतोय ठिकाणी जवळ घेतले जात आहेत. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. अभिषेक भाई जिंकणार की फलंदाजीसाठी आलेला रॉनी जिंकणार? कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. काही होऊ शकतं. ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग रॉनी. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. गेलाय, गेलाय, गेलाय गोशांकी क्षेत्रात. सामना जिंकलाय टीम गिरगाव रायझर्स संघाने. मॅच काय रंगली. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आणि हा सामना जिंकलाय गिरगाव बॉईज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम गिरगाव बॉईज. हल्लक टीम RR11 डोंबिवली गिरगाव. हॅलो. टीम RR डोंबिवली कृपया आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे समालोचन कक्षामध्ये. आयोजन समितीच्या वतीने एक सन्मान चिन्ह आहे. आपण स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्याचा स्वीकार करायचा आहे. कृपया लवकरात लवकर आणि टॉससाठी यायचं आहे. रिया 11 विरुद्ध गिरगाव बॉईज. लवकर या. हॅलो. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतो आहे राहुल सावंत. कृपया त्यांनी पण लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आणि टॉससाठी कर्णधार आलेला आहे. कृपया दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे.